नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टी-ई-टीच्या संदर्भात आलेले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पदोन्नतीसाठी टी-ई-टी बंधनकारक, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, शिक्षक संघटनांचा विरोध। राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीची पदे भरण्याची प्रक्रिया आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने टी-ई-टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना पदोन्नती देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे पदोन्नती प्रक्रियेतील अनेक प्रकारांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केल्याने शासन आणि शिक्षक संघटना यांच्या वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्यासाठी टी-ई-टी ही आवश्यक अट असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या निर्णयानंतर 2 वर्षाच्या कालावधीत टी-ई-टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देता येणार नाही, अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक प्राथमिक यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे। त्यानुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख तसेच विस्तार अधिकारी शिक्षण या पदांवर पदोन्नती देताना टी-ई-टी उत्तीर्णतेचा निकष लागू राहणार आहे। या निर्णयावर शिक्षक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। याबाबत महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे मुंबईचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी आक्षेप नोंदवित टी-ई-टीच्या अनिवार्यतेबाबत शासन स्तरावर 13 जानेवारीच्या पत्राने दिलेली माहिती जमा केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे ही बाब निर्णय प्रलंबित आहे। त्यामुळे स्पष्ट निर्देश येईपर्यंत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेऊ नये अशी भूमिका घेतली आहे। टी-ई-टी उत्तीर्ण होण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 2027 पर्यंत 2 वर्षाचा कालावधी निश्चित केला असून त्यानंतरच पदोन्नती करताना टी-ई-टी उत्तीर्णतेचा विचार केला व्हावा, अशी भूमिका राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणगुपुले यांनी मांडली। त्याआधीच पदोन्नती करताना ज्येष्ठांना डावलून टी-ई-टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना प्राधान्य दिल्यास तो इतर शिक्षकांवर अन्याय ठरेल, असे त्यांनी सांगितले। तर ही होती टी-ई-टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।